नमस्कार मित्रांनो. नमस्कार गाईज, नमस्कार. आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आम्ही आता इकडेच लाईव्ह आलेलो आणि आमच्यासाठी एक सबस्क्रायबरनी वडापाव आणला. वडापाव म्हणजे आम्ही लाईव्ह मध्ये हा खूप बोलत होता की मला खूप इच्छा होती गौरंग आणि मला भरपूर इच्छा होती भरपूर टाइमपासून की वडापाव खायचा आणि नेमकं एका सबस्क्रायबरने घेऊन आले आणि ती एवढी स्वीट होती. खूप वडापाव आणले तिने. तिला लाईव्ह मध्ये यायचं नव्हतं म्हणून आम्ही तिला दाखवलं असतं. तर आता विचार केला की आता व्लॉग स्टार्ट करतो, कारण की आज विसर्जन वगैरे पण आहे तर ते कव्हर करू आणि अजून 2-3 ठिकाणी आम्ही जाणार आहोत तर ते पण तुम्हाला दाखवू. सो बघत राहा. आणि मला खूप मस्त वाटतंय हे बॅकग्राऊंड आपल्या मागे. इथे शिफ्ट होणार आहे. आय डोंट माइंड. माझंच गाव आहे. तू माइंड नोबडी इज माइंडिंग. अरे आय ऑफिस बोलतो. ही इज ऑफिस माइंड. ही आल्सो ऑफिस. माय ऑफिस आल्सो माइंड. माय ऑफिस नो माइंड. तर आता आम्ही घरी जातो. मम्मींना पण आम्ही ठेवलाय वडापाव. खूप टेस्टी होता. रामनिकचा होता वडापाव देवगडला. अमेझिंग होता. आणि आता आम्ही जातो, जेवतो आणि पुढचा ब्लॉग कंटिन्यू करतो. आणि लाईव्ह बघितली नसेल तर आम्ही अपलोड केलेली आहे तर ती पण नक्की बघा. स्ट्रीम करताना हा विचारत होता की येऊ का आणि फायनली हा आलेला आहे. थँक्यू. तुझं नाव बोल. ईशान कुलकर्णी. पण तुझा कॅमेरा अँगल बघ. ईशान कुलकर्णी. थँक्यू ईशान. गरम झाल्यावर खूप इरिटेट झाल्यानंतर फायनली आम्ही निघालो आहोत बाहेर. खूप उकडत होतं आम्हाला, कारण की एका मागोमाग एक आम्ही काही ना काहीतरी करतोय. त्यावर मी साडी नेसली, कारण की इकडनं डायरेक्ट आम्ही विसर्जनाला जाणार आहोत. तर आता आम्ही कुठे चाललोय सांग. गेला कुठे तुला विचारते कुठे चाललोय. आम्ही चाललेलो आहे आमच्या गणपतीच्या विसर्जनासाठी, पण त्याच्या आधी आता लगेच बोललो मी. पण त्याच्या आधी ब्लर दिसते का, जरा साफ करशील का कॅमेरा. बोल. साफ केला. तर बघितलं आता कसं दिसतंय. हा, तर आधी आम्ही चाललोय इकडे मागे. नाही मी सांगते, जाऊ दे. आधी आम्ही चाललो आहोत आमच्या बागेत. ह्याला बाग दाखवायची आहे आमची, मंचकरांची बाग. तर आम्ही बागेत चाललो आहोत आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत किल्ल्यावर आणि मग जाणार आहोत आम्ही विसर्जनाला. एवढी आयटनरी सांगून सुद्धा हा ऍज युजल विसरला. आणि मला खूप गरम होत होतं म्हणून मी असे केस बांधलेले आहेत आणि मी केस पण नव्हते धुतले कारण की ऑइली झालेले. तर आता आम्ही चाललोय गाडीमध्ये उकडायला. आज दिवसभर शिवानी हेच करत बसणार आहे, कारण तिला साडी घालायची होती ना. मी साडी पहिनेगी इतना उन्हाळे में मी साडी. प्रॉब्लेम काय झाला, मी इतकी हुशार आहे की मी एवढ्या साड्या आणल्या पण मी एकाचा पण परकर नाही आणला. हे तू कधीच कसं नाही आणत. अरे हा, पण आताच गेलेलो ना तिकडे. बरोबर, त्याचं पण नाही. लेगिंग्स वरती नेसले तर तिथे ना पायाच्या मध्ये अशी अडकते. तू थोडा एक्सपोजर ठेवला बाप. ओ शिट. हा बोला. हे बघा ना भाई, काय सुंदर व्ह्यू आहे इथे. कुठे कोकणात कुठेही गेलं ना तरी व्ह्यू जबरदस्त असतो, म्हणून मला कोकणात आवडतं. आणि मंदिरात दिसायला अजून सुंदर. तू बोलते हळू, मी नाही बोलत हळू. अजून डबल हुशार आहे. चालेल बाबा. आणि आपण अजून डबल आपण नाही आपणच मी डबल हुशार आहे की मी हिल्स घालून बागेत आली. ओ हा, मग तू, कारण की मी दुसरी चप्पल अजून आणलीच नाही. तू का असं करते म्हणजे शिवानी? तुला माहिती असतं आपण कुठे कुठे जाणार, कोकणात जाणार, इकडे तिकडे. अरे पकडायला म्हणजे काय यार, इथे परिस्थिती काय आहे? परिस्थिती काय काय नाही, लेगिंग्स घातले मी, साडी वर करून काय ऑप्शनच नाही तुझ्याकडे ऍक्च्युली. तर हा कडखर रस्ता आहे हा आमचा बागेत जायचा बाय. एकदम घातक रस्ता. त्यात ही बघा हा इकडे पडली असते आता. चला जातो, तुम्हाला डायरेक्ट बाग दाखवतो जाऊन. प्लस गरम होतं आणि काय हो गरम आहे थोडा. हा व्ह्यू अमेझिंग आहे. आवाज किती पीसफुल वाटतो ना. हो चला आम्ही जातो आता. पळत जातो. नाही पळू शकत सवय. मग कांदे बटाटे घेऊ तुला. हो नाही कुठेही जातोय ना, प्रत्येक कोपरा आम्हाला कॅमेरा चालू करायला लागतो. का आता हा कोपरा आहे, तुझा आवाज नाही येणार एवढा लांब. काय व्ह्यू आहे या कोपरा एवढा मस्त. आणि तो परत तो धक्का, आम्ही धक्क्याच्या जवळ जातो. ए मम्मी कुठे आहे? तेच मी शोधतो आता. गेले सरळ. थोडासा प्लॅन फ्लॉप झालाय थोडा. ओ माय गॉड, शक्तिमान झालोय मी आज. सुपरमॅनला असं शेंडी असं. हा, तर थोडासा प्लॅन फ्लॉप झालाय. आम्ही जिथे जात होतो, आम्ही आता काय बोलतात त्याला, बागेत जात होतो. त्या बागेच्या रस्त्यात फुल झाडी झाली. तर पुढचा रस्ता दिसेन असा झालाय. आणि पप्पा असते तर आम्ही गेलो असतो, पण आता शक्य. कालच आम्हाला झाडीमध्ये साप दिसलं. तर मग मी बोललो नो रिक्स नाही लिहिणे, अजिबात रिक्स नाही. म्हणून आम्ही परत रिटर्न चाललोय. तसं ठीक आहे, बाहेर तुम्हाला तिथे धक्क्यावर आम्ही बाग दाखवू. कधी लांबून कुठली तरी बाग दाखवायची सांगायची आमची बाग आहे. हा, तर मी काय बोलतो, हा आता मी फ्री आहे ना. तर आता गणपती झाले, तू ये ना. कुठे आहेस तू? हा हे बघा, थांबा बघा. हे सुकलेले मच्छी, हे बांगडे आहेत. त्याला कसं करायचं असतं माहितीये का? सांगतो. हा, तर सुकलेले बांगडे ना, त्याचा असा चुरा करायचा आणि कांदा
टोमॅटो मिरची असं भेळीसारखं असं आणि भाजायचा बांगड्याला, असं डायरेक्ट सुकं नाही, भाजून तसं असं चुरा करायचा आणि कांदा मसाला मीठ टाकून खायचं मसाला. बट वी कांट. मी त्यांना सांगते जे खातात त्यांना. तर इकडे असं सगळं मच्छी वगैरे सुकायला ठेवली आहे. हा मी विचार करतो आता मी सुट्टीवर आहे, आता मला काही जास्त काम नाही, मी जॉबला नाही जाणार आहे, तर मग इकडे येईन, झाडी झुडपी कापीन, सगळं मस्त बागेचा रस्ता मस्त एकदम भारी रिवाइव्ह करून टाकू बागेला. आता कुठे जाणार आहे आपण? आता तिकडे जाणार आहे ना किल्ल्यावर. पोहत किती लांब असेल ना ऍक्च्युली? काय किती लांब? ए भाई इथून त्या दगडापर्यंत पोहता वांदे होतील. हा तूच बांध. मला पण वाटतं इंजिनियरच काम आहे, कम्प्युटर इंजिनियर ना. सगळे इंजिनियर म्हणजे काय ना काहीतरी बांधणार हेच असतं लोकांना. अरे इकडून जायचंय. ओके चला बाय बाय बाय. मारून मारताय लफड़ा सेंट्रल सगळ्याला बसला मारामारीचं नाही. सॉरी फटी गई उसकी. अरे सुसू करताना पण नाही करून देते यार. अरे यार बिचारीला सुसू नाही करू देते. नाही मी तिला नाही बोलत, मी दुसऱ्या बकरीला बोलवतो. एकदा काय गौरांगच्या ब्लॉग मध्ये गौरांगला दिली गाडी. आता तुम्हाला दिसेल खिडकीच्या बाजूला, हे बघा बायको इथून गायब झाली, इकडे आली आहे. हा गाडी चालवायची तुला शहाणी. चल बघू, ही चांगली चालवते तर आहे, म्हणजे बघूया आता देऊन. हा ना तिचा चेहरा बघ. जाऊ नको लगेच, मी बसू दे पहिले मला. काय काय चालू करू? ए चालूच आहे गाडी. थांब जरा. साडी मध्ये ब्लॉक हे करते गाडी चालवते. सीट ब्रेकर बाप रे. सीट बेल्ट लावलाय. ओके थांब. हा सीट बेल्ट लावलास. हो माझ्या पण पहिले मधलं ब्रेक आहे. हा ब्रेक दाब पहिले. आता चढांवर आहे, दोन पायांनी नाही चालवायची कधी. आता हँड ब्रेक खाली कर. मी करतो खाली. ठीक आहे माझा पदर अडकलाय. हँड ब्रेक खाली आहे, ब्रेक वर पाय ठेवायचा. हे डी कर. 1 2 3 स्टेप. 1 2 3 नाही चालूच आहे. नाही 1 2 3 स्टेप. अरे हे लोक आले. अरे हा डी डी. हा डी. शाबाश शाबाश. माहित नाही. थांब बाजूनी गाडी जाते. थांब साईडला थांब. ब्रेक मार. स्कूटी चालली. हा तर ना जाऊ दे, सगळ्यांना जाऊ दे. अरे पण हा का थांबला? दे एवढा बिंदास नाही. अरे चालेल बरोबर. चालेल मला पण वाटतं. पण मी आय एम कम्फर्टेबल ड्रायव्हिंग विथ 2 legs. ए राईट कुठे हा घे ना, मी बरोबर चालत रे बाबा. तू घे ना, मी कसं घे ना. राईट जजमेंट नाही ना अजून. म्हणून मी सांगतो ना लेफ्ट. हा बस सरळ जाऊ दे सरळ. गणपतीकडे बघ. ए राईट गणपतीकडे बघ की तुला मध्ये घ्यायचं. हे बघ मी तुला तुला असं वाटतं, पण मला समोरून कळतंय की मी बरोबर चालवते. दॅट प्रॉब्लेम जे मी तुला बोलते की अरे राईट घे, पण मला माहितीये की बरोबर छोट्या गॅप मध्ये चांगली चालवते. फॉर अ चेंज ऍक्सिलेटर दे. तू घाबरतोस म्हणून दे ऍक्सिलेटर दे. थोडासाच दे. पहिला काय पक्षी होता. अरे भाई पक्षी कसे बघते तू, मला कळत नाही. पक्षी वगैरे कसे तुला बघायचं सुचत. हा घे दे ऍक्सिलेटर. घे सुसाट डायरेक्ट किल्ला. सुसाईड डायरेक्ट. सुसाईड घेतलं. हा शाबाश. गुड स्पीड मी चालवू शकते. गुड स्पीड. ठाण्याला तर सोपं चालू शकते. गुड स्पीड. मला किल्ला दिसतोय. थांबा तुम्हाला मागून दाखवतो. चल काय चालवते गाडी. शाबाश यार, खरं चांगलं झालं. मी नाही लावलाय पण सगळ्यांनी करायचंय. ग बस. शाबाश यार. यशचा हार्ट आलेला आहे. हे पण व्हेरी गुड यार शिवानी. दीदी गाडी चालवते. गाडी मध्ये आहे की नाही. माझा एक हात आहे ना, एक हात आहे बघा. हे पण आहे. एवढा प्रॉब्लेम काय माहितीये का, इथे दाखव. प्रॉब्लेम काय माहितीये का की मला बोलायला. थांब मागून कोणतरी आलंय. थांब मी उतरू का, मी घेऊ का. हा घे. चला हे पकडा. आता इथे आलोच आता जरा बघूया ना नजारा. बघा गाईज नराजा. मी खाली करते जरा विंडो. वा इथे मला चालवायची होती डायरेक्ट बीच मध्ये डुबकी. काय व्ह्यू इकडे आलो की नेहमी बरंच वाटतं जरा. पण व्हेरी गुड. तू खूप छान चालवलीस. मी आता जाताना पण मी चालवणार आहे. ते विंडोज आणि सगळ्या त्या लॅपटॉप आणि मॉनिटर्स वर जे स्क्रीन सेव्हर असतं ना, हा तसा व्ह्यू वाटतो यार.
तर अमेझिंग दिसतं ना. पण हे तू सांग ना, हे किती अमेझिंग आता वाटतं. मी आलो आहोत किल्ल्यावरती, थोडासा इथे व्ह्यू घ्यायला आलोय आणि मग पटकन आता आम्ही पाया पडू. गणपतीचं मंदिर आहे इथे आतमध्ये. आणि मग जाऊ. नेहमी आम्ही जेव्हा इथे येतो तेव्हा तिथे पाया पडतो आणि मग आता खाली विसर्जन किती वाजले? 4:15 जायला पाहिजे 4 वाजले. तर आता आता मी विसर्जन ड्राईव्ह करणार आहे. नाही झाला आता आजसाठी. किती घाबरतोय, एवढी नीट तर चालवली मी. चालवलीस पण दिली ती व्यवस्थित घे. व्हेरी गुड. चला बसा आता बस गाडीत. चला बसा तिकडे बसा. बसा गाडी. बसा तिकडे. इकडे या, माझ्या गाडीत. इकडे या, इकडे या. शिवानी नको, ऐक माझं. शिवानी तिकडे तुला नाही काढता येणार. शिवानी शिवानी आईला ही का कॉन्फिडन्स मध्ये बसते. मुलीवर कॉन्फिडन्स. चालू करता येत नाही आणि हिला पाहिजे गाडी. कर दाखव चालू करून. चालू नाही करता येते. आज जाऊन चावी चालू कशी करायची शोधते. आता आज जाऊन शिकवूया तिला चालू कसं करायचं. अगं चावी नाही आपल्या गाडीला. मग कसं चालू करतं? बटन बटन असतं दाबत होतीस ना मगाशी. हा पण चावी जवळ पाहिजे ना. ब्रेक दाब आणि हा आता बटन दाबते. झाली चालू. केलेलं मी आता बसलो ना, माझी गाडी आहे. चावी जवळ बोलली ना. नाही, माझी गाडी आहे. छाण्या. चला चल घे. हळूहळू. चलो. हँड ब्रेक कोण तू बंद लावलेला. मग चला. इथे नाही टाकायची आहे, इथे नाही टाकायची. अशी घे. का? खड्डा आहे का काय अशी. हा इथे टर्न मार मार मार. अरे गेला ना रस्ता. मला तुझा मोबाईल वापरतोय, फोन वापरताना मला दिसत नाही. ओ माय गॉड, म्हणजे माझी चूक आहे का? मी रेकॉर्ड करून ठेवतोय की काय घपला झाला तर मी सांगितलेलं तरी केला. काय घाबरतोय का यश? मी काय मुंगीच्या स्पीडने चालू गाडी. गुड गुड. एवढा घातक ब्रेक मारते भाई. एवढा घातक नाही रे. त्याकडे प्रार्थना झालेली आमची करून. आता बघू. तो बघ, ती बघ भाई फोटो बिटो काढते ही बघ. हा हिला फोटो काढायचा पाहिजे. स्नॅप काढते. असा काढणार ती, असा स्नॅप काढणार. हे बघ मेकअप बिकअप करते भाई. हा गाडी चालवताना हे पण काय हा लांबून पकडली गेली. चला बघू आता कशी चालवते. हा बघा माकड काय खातोय काय माहित, पण मजा करतोय. हो आंब्याची पानं खातोय. वाट लावतात. हा तोडतोय खातोय. लास्ट टाइम पण होता. आम्ही पळत गेलेलो. तुम्ही पण होते. आम्ही पळत गेलेलो पण पकडता नाही आलं. तो पळून गेला. वाट नाही रे, वाट पालवी असते आता ना नवीन ते खातात. आता 3-4 इकडे गेले का मारू नको. कसलाय शेफ्टी बघा ह्याची केवढी आहे भाई. एकटा नसतात, कळप असतात ते. 3 होते. तर आता आम्ही फायनली ठाण्याला आलेलो आहोत आणि पण वाईट वाटते थोडस. मला पण माहिती. तर आम्ही आता तुम्हाला क्लिप्स दाखवतो पूर्ण जे काही विसर्जन वगैरे झालं त्याचं. आणि तुम्ही बघा आम्ही जास्त काही शूट नाही करू शकलो बिकॉज खूप सगळ्या गोष्टी आम्हाला सगळं सोक इन करायला की वाव हे होतंय ते होतंय म्हणून शूट नाही करू. तर आता तुम्हाला छोटे छोटे क्लिप्स दाखवतो आणि तुम्हाला सांगतो काय. आणि आजच आम्ही एक नवीन व्हिडिओ पण असं डे इन आवर लाईफ शूट करतोय. सो वी आर बॅक टू द ट्रॅक. सो हे व्लॉग्स थोडेसे असे तसे होते, एकदम असं प्रॉपर लाईन मध्ये नव्हते. बट थँक्यू फॉर वॉचिंग आणि सपोर्टिंग. तर हा आता तुम्ही बघू शकता पुढचं विसर्जन क्लिप्स. चलो कल्टेश जाने का क्या अभी आगे बढ़ने का है. तिकडे फटाक्यांची तयारी झालेली आहे. मजा आली मला. गणपती एवढे ट्रक 1-2 ट्रक भरून आणि ते कसं करतात म्हणजे ट्रक जातो पुढे मग एका घरातून गणपती घेतो आणि रिव्हर्स मध्ये मागे येतो. तर रिव्हर्स मध्ये मागे टाकलं त्यांनी गाडी तिथे. आणि सगळे गणपती असे काढून डोक्यावरनं तिथे घेऊन जाणार. ऍक्च्युली घरापासून डोक्यावरनं घेऊन येतात आणि घरी आणताना पण डोक्यावरनं आणतात. पण आता लोक नाही राहिली तशी म्हणून. माती घालून
हा ना काढतो नंतर. हो इथे बघ. केलेली हा महाराजा तुझ्या पूजा अर्चा केलेली आहे तू मान्य करून घे महाराजा. लहान पोरांकडून काय चुका अपराध झालो असेल तर माफ कर महाराजा. हे आहे आमच्या अंगणातले चिबूड जे आता आम्ही खाणार आहोत. राईट. येस. आणि एकदम मस्त पिकलेले. ह्याला मस्त असं साखर लावून ठेवले पप्पांनी आणि पाणी माझ्या अंगावर पडलं. ओके, तर असं होतं विसर्जन. त्यानंतर घरी येऊन आम्ही चिबूड वगैरे खाल्लं. खूप अमेझिंग. अरे हा त्या चिबूडचं तुम्हाला सांगायचं, जेव्हा आपण बघतो आपल्या अंगणात काहीतरी उगलंय आणि ते आपण खातो आणि ते एवढं अमेझिंग आहे, त्याच्यानंतर बघितल्यावर मला असं विचार होतं की आपण तिकडेच शिफ्ट होऊया का कायमची. म्हणून लवकरच म्हणून मला असा विचार येतो सतत. तर आम्ही हा व्हिडिओ एंड करायला आलोय. आम्ही तिकडून आलो. त्याच्यानंतर बोलणार होते की त्याच्यानंतर आम्ही एवढे थकलेलो आणि लगेचच नेक्स्ट डे खूप थकलेलो असं करून 4ला निघालो. कारण की आम्हाला असं होतं की 10 दिवसांचे गणपती निघणार तर मग ट्रॅफिक होणार. बिकॉज आम्ही जेव्हा जात होतो तेव्हा 7 दिवसांच्या गणपती नंतर आम्ही बघितलं बाप रे केवढं ट्रॅफिक. म्हणून ते ट्रॅफिकला डॉच करायला आम्ही 4ला निघालो. एक्झॅक्ट 4ला निघालो आणि आम्ही लकीली घरी पोहोचलो 2ला. पण 4:30ला निघालो आणि 2ला पोहोचलो. पण 2 नंतर आम्हाला घरी यायला 4 वाजले. हो, कारण की 2 तास टायर आणि तो वाकडा तिकडा पंक्चर झाला. मग ते काढत बसायला. भाई देवाच्या कृपेने आम्हाला फुल रस्ता काहीच मिळाला. आम्ही इकडे आलो तेव्हा टायर फ्लॅट होता. पण येईपर्यंत एक पॉइंट पण असा नव्हता की टायर मध्ये हवा कमी होती. हवा कमी होत होती. ते आम्ही पेट्रोल पंप मध्ये भरत होतो. पण असं जाणवलंच नाही की फ्लॅट नाहीच कुठेच नाही आला. इकडे आल्यानंतर बिल्डिंग खाली फ्लॅट झाला. आम्ही बिल्डिंग खाली तिकडे विचार केला की चला पंक्चर आहे का बघूया. बघितलं तर तीन असे खिळे घुसलेले होते. मग त्याला ठीक करायला आमचे 2 तास खाली बिल्डिंग खाली गेले. मग आम्ही घरी आलो. म्हणून आम्ही व्हिडिओ वगैरे नाही करू शकलो. मग भूक पण लागलेली आणि ते करून झोपलो. आणि आज आम्ही परत सकाळी उठून आता हा व्लॉग अपलोड करू. ह्याला पण उशीर झाला. नेहमी 12 वाजता येतात पण आज लेट येतोय. बट थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि असंच सपोर्ट करत राहा. काय किती उशीर झाला बघतोय. वाकडा झालाय. ओके, सो येस दॅट वॉज ऑल. बाय बाय. बाय.